आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व की ज्यांनी गिर्यारोहणाचं एव्हरेस्ट गाठलेलं आहे आणि अनेक हजारो गिर्यारोहक तयारही केलेले आहेत, असे उमेश झिरपे यांना। नमस्ते सर। नमस्कार। आता नुकताच झिरपे सरांना एक मोठा पुरस्कार मिळालेला आहे की शेर्पा तेन्झिंग यांच्या नावाने दिला जाणारा एक राष्ट्रीय पातळीवरचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तर आपण त्यांची ओळख करून घेऊया। सर, पहिल्यांदा आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की गिर्यारोहणासारख्या एका वेगळ्या साहसी क्रीडा प्रकाराची आवड आपल्याला कशी निर्माण झाली? गिर्यारोहणाची आवड मला निर्माण झाली ती माझ्या शालेय जीवनापासूनच, आणि मला सांगायला खूप आनंद यासाठी वाटतो कारण तो काळ होता 1976-77चा की ज्या काळात गिर्यारोहण हा खेळ आहे हेच कुणी मानायला नव्हतं। काही ठराविक मोजकी मंडळी डोंगरांमध्ये कुठेतरी आपल्या राज्यामध्ये भटकंती करत होती, म्हणजे लोकांना माहिती असायचं की ही लोक जाधव भाई हे वेगळे आहेत, असंच एक भावना होती। आणि त्या काळात महाराष्ट्र मंडळ ही पुण्यातली जी आमची शाळा आहे त्या श्री डोंगराम कटारे हायस्कूलमध्ये शालेय पातळीवरचा राज्यातला पहिला क्लब ॲडव्हेंचर क्लब सुरू झाला आणि तिथून माझी गिर्यारोहणाची सुरुवात झाली। आणि 1978 साली शाळेतूनच मला पहिल्यांदा हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या गढवाल हिमालयातील ट्रेकसाठी जाण्याची संधी मिळाली आणि ती माझी खरी गिर्यारोहणाची सुरुवात होती। पण त्यावेळेला गिर्यारोहणाच्या अशा काही काय म्हणतो आपण त्याला की औपचारिक प्रशिक्षण किंवा असा काही प्रकार अस्तित्वात होता? हा, गिर्यारोहणाचं प्रशिक्षण त्या काळात सुद्धा मिळत होतं पण तेवढं प्रचलित नव्हतं। खूप कमी माहिती लोकांपर्यंत होती आणि आजच्या सारखी समाज माध्यम किंवा अशा बाकीच्या गोष्टी तर नव्हत्याच त्या काळात। आपल्या भारतामध्ये उत्तरेमध्ये म्हणजे हिमालयामध्ये दार्जिलिंग, मनाली, उत्तर काशी या ठिकाणी या संस्था आहेत, जम्मू काश्मीरमध्ये पण आहेत, आज सिक्कीममध्ये पण आहे। पण या ज्या संस्था आहेत त्या प्रामुख्याने 50-60 वर्षापूर्वी देशामध्ये स्थापन झाल्या आणि यामध्ये गिर्यारोहणातील हार्डकोर म्हणजे आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ज्याला म्हणू, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग, स्नो क्राफ्ट, आईस क्राफ्ट याचं ट्रेनिंग दिलं जायचं, आजही दिलं जात आहे। प्रामुख्याने या सगळ्या संस्थांची जी निर्मिती झाली ती आपल्या भारतीय सैन्य दलाला प्रशिक्षण देण्यासाठी, पण आपल्यासारख्या सामान्य नागरिक म्हणजे सिव्हिलियनसाठी सुद्धा तिथं कोर्सेस आहेत। पण अलीकडे त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला, पण त्या काळात असं कुठं ट्रेनिंग मिळतं किंवा अशी व्यवस्था आहे ही माहिती सामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती, कारण हा खेळच मुळात तेवढा पॉप्युलर नव्हता। मग आता तुम्ही जी एव्हरेस्ट सारखी मोठी मोहीम एकतर तुम्ही स्वतः केली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही अनेक म्हणजे जगातले 8000च्या वर उंची असलेले 8 ठिकाणं जी शिखरं आहेत तर त्याचं नेतृत्व केलं। तर हा तुमच्या काळातला आणि आत्ताच्या काळातला असा नेमका म्हणजे साधन सामुग्रीच्या दृष्टीने, प्रशिक्षणाच्या दृष्टीने असा काय फरक जाणवतो आणि त्याच्यामध्ये तुमचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहिलेला असणार आहे की हा बदल घडवून आणण्यामध्ये, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं कळू दे ना की हे सांगण्यापूर्वी थोडंसं मागे जाऊन मी असं सांगेन की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये आज सुदैवाने महाराष्ट्र राज्यात पश्चिम घाट ज्याला वेस्टर्न घाट्स किंवा सह्याद्री एक प्रचंड मोठी रांग, त्यातला खूप मोठा प्रदेश आपल्या राज्यात आहे आणि तो फक्त सह्याद्रीच्या ती डोंगररांग नाही, तर या सह्याद्रीच्या डोंगररांगेत सुदैवाने 350-400 किल्ले आहेत। अगदी सातवाहन कालापासून बांधलेले शिलापासून ते छत्रपती शिवरायांनी बांधलेले किल्ले पण आज अस्तित्वात आहेत। हे इतकं सगळं वैभव आपल्या राज्यामध्ये या सह्याद्रीमध्ये आहे, विविध जैवसंपदा आहे, तर यामध्ये गिर्यारोहण गिरीभ्रमण करणारी मंडळी खूप पूर्वीपासून करतायत, म्हणजे 60-70 वर्ष लोक जात आहेत। पण मी म्हणलं तसं की हा विषय हा एक धाडसी क्रीडा प्रकार आहे हेच मुळात अनेकांना माहिती नव्हतं। मी ज्या संस्थेतून गिर्यारोहण केलंय आजपर्यंत त्या गिरीप्रेमी संस्थेची स्थापना खरं तर 82 साली उषप्रभा पागे, आनंद पांदे या मंडळींनी या कामासाठीच केली, या कामासाठी केली की गिर्यारोहण हा जो एक साहसी क्रीडा प्रकार आहे याचा प्रचार आणि प्रसार लोकांपर्यंत करावा या हेतूने ती संस्था सुरू झाली होती। 1986 साली मी गिरीप्रेमीमध्ये आलो
आणि मग त्यानंतर मी आणि माझे सगळे सहकारी अगदी आम्ही झपाटल्यासारखं काम करू लागलो. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या रॉक क्लाइम्बिंग प्रस्तरावरच्या मोहिमा तर करायचोच, हिमालयातल्या मोहिमा करायचो, पण याबरोबर विविध उपक्रम करत होतो की जेणेकरून गिर्यारोहण हा जो वेगळा खेळ आहे, जो वेगळा क्रीडा प्रकार आहे, हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग त्यासाठी व्याख्यानांचं आयोजन असेल, त्यासाठी फोटोंचं प्रदर्शन, चित्रफितींचं प्रदर्शन, फिल्म शोज असतील, असे अनेक उपक्रम करू लागलो. पण हे सगळं करत असताना सुद्धा मर्यादा येत होत्या आणि आम्हाला जाणवत होतं की हे सगळं करून सुद्धा लोकांना नेमकं गिर्यारोहण आहे हे माहिती होत नव्हतं. आणि मग डोक्यात एक विचार आला की आता आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्या या खेळाचं ब्रँडिंग करायचं. हा विचार जेव्हा आम्ही डोक्यात घेतला त्याला काही कारणे तशीच घडली आणि मग तो विचार डोक्यात घेऊन आम्ही कामाला लागलो. आणि मग ब्रँडिंग करायचं तर नेमकं काय करायचं, म्हणजे मला काय असं वाटायचं की आज क्रिकेट इतकं पॉप्युलर आहे आणि स्वाभाविक आहे की क्रिकेट, व्हॉलीबॉल, म्हणजे आता कबड्डी सुद्धा किंवा खो खो सुद्धा बघा, आता खो खो आपला देशी खेळ आहे पण आज तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलाय. नुकत्याच खो खोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पाडल्यात. तर प्रत्येक खेळ आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, थोर आहे, पण तो लोकप्रिय होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आमच्या या खेळामधलं एक ड्रॉबॅक असं म्हणता येईल की गिर्यारोहण या खेळाला आयबॉल्स नाहीत. म्हणजे खो खो खेळतायत तर आपण समोर पाहतोय मॅच त्यांची, कबड्डीची मॅच आपल्या समोर आहे, क्रिकेट आपण बघू शकतो, व्हॉलीबॉल. तसं गिर्यारोहण करताना ते गिर्यारोहण डोंगरामध्ये, दुर्गम भागामध्ये ऍक्टिव्हिटी करत असतात. मग काय करता येईल, तर त्याचं चांगलं चित्रीकरण केलं पाहिजे, ते लोकांपुढे आणलं पाहिजे, चांगले फोटो काढले पाहिजेत आणि त्याचबरोबर नेमके गिर्यारोहक काय करतात हे समाजाला कळावं म्हणून काहीतरी भव्य दिव्य करायचं असं डोक्यात आलं. आणि भव्य दिव्य करायचं तर एव्हरेस्टच का करायचं नाही, कारण एव्हरेस्ट हा शब्द कुणाला माहिती नाही अशी व्यक्ती नाही. जगातलं सर्वात उंच शिखर, या पृथ्वीवरचं सर्वात उंच पर्वत सगळ्यांना माहिती आहे. मग या एव्हरेस्टवर मोहीम न्यायची असं आम्ही ठरवलं आणि 2012 मध्ये ती मोहीम झाली गिरभूमीतून. सगळ्यांना माहिती ती मोहीम एका मोहिमेच्या पलीकडं, म्हणजे पर्वतावरती चढाईच्या पलीकडं एक व्यापक चळवळ झाली होती महाराष्ट्रात. आणि या एव्हरेस्ट मोहिमेच्या निमित्ताने गिर्यारोहण हा विषय खूप छान लोकांपर्यंत आपल्या राज्यात नव्हे तर देशभर पोहोचला. आणि मग याचं आकर्षण वाढू लागलं. म्हणजे 2012च्या आधी भारतातून सामान्य नागरिक, म्हणजे मी सामान्याचा सिव्हिलियन म्हणतो, म्हणजे डिफेन्सचे लोक सोडून, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सोडून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोक अगदी हातावर बोलण्या इतकी 2-4च लोक एव्हरेस्टच्या माथ्यापर्यंत पोहोचली होती. पण आज आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण भारत देशातून जवळजवळ 200 पेक्षा जास्त सिव्हिलियन्स एव्हरेस्ट शिखरवर झाले. आपल्या राज्यातूनच 60 ते 70 जण असे आहेत गिर्यारोहक, त्याच्यामध्ये महिला पुरुष असे सगळे आहेत की ज्यांनी एव्हरेस्टचा शिखर माथा गाठलाय. आणि मला वाटतं याचं बऱ्यापैकी श्रेय गिरीप्रेमीच्या 2012च्या एव्हरेस्ट मोहिमेला जातं. त्यामुळं या खेळाचं ब्रँडिंग करण्यासाठी एव्हरेस्टचा निश्चितच वापर आम्ही केला आणि त्यामुळं फक्त एव्हरेस्ट नव्हे तर एकूणच गिर्यारोहण खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एक मला असं जाणून घ्यायचंय की गिरीभ्रमण करणारी माणसं, आता आपलं बोलणं झालं तसं, भरपूर आहेत आणि गिर्यारोहण हा एक शास्त्रोक्त क्रीडा प्रकार म्हणूया आपण त्याला. तर त्याच्यासाठी आणि दोन्ही प्रकारचं एक काय सामर्थ्य आवश्यक आहे. एक तर शारीरिक आहेच आहे, दुसरं म्हणजे मनोबळ त्याला फार मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. म्हणजे शारीरिक पेक्षा उलट जास्ती मनोबळावर तो हे. तर प्रशिक्षणाचं स्वरूप काय असतं? अगदी खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात, कारण बऱ्याच वेळा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण कायम सांगत असतो, खूप वेळा बघा असं काहीतरी होतं की हल्ली काय झालंय, या गिरीभ्रमणाबरोबरच साहसी पर्यटन हा एक खूप मोठ्या प्रमाणात आता वाढीस लागलाय. अनेक हौसे पर्यटनाला जात आहेत आणि त्याच्यामध्ये साहसी पर्यटन म्हणजे ऍडव्हेंचर टुरिझम हे वाढलंय. खर तर हे खूप चांगलं आहे, याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतीये, उत्पन्नाचं साधन निर्माण होत आहेत. पण त्याच्यामध्ये खूप कमी शिस्त पाहायला मिळते आणि मग त्याच्यातून काय होतं की हे बघा, ऍडव्हेंचर म्हणलं की त्याच्या मागे धोका आला, साहस म्हणलं की धोका मागोमाग आला आणि मग साहसी पर्यटन करताना काही काळजी घेतली नाही किंवा काही चुकीच्या गोष्टी घडल्या
तर त्याच्यामध्ये काही प्रकार घडताना आपण पाहतोय. बघा तुम्ही, पावसाळा सुरू झाला की आपल्याला बातम्या येतात, पेपरमध्ये बातमी येते की अमुक एक गरीब पडला आणि तो गिर्यारोग गेला. अगदी आपल्या लोणावळ्याच्या इथे लोणावळ्याचा आजूबाजूचा परिसर तर खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगू खरं की तो गिर्यारोग त्या ठिकाणी मृत्यू पावला अशी पहिल्या पानावर जेव्हा बातमी येते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आणि मी त्या संबंधित लोकांना सांगतो, समजावून विनंती करतो की कृपया गिर्यारोग असं त्यांना संबोधू नका. ते गिर्यारोग नाही आहेत, कारण माझ्या दृष्टीने ते पर्यटक आहेत. काय की गिर्यारोग ही डेफिनेशन आहे ना, म्हणजे गिर्यारोग कुणाला म्हणावं, तर मला असं वाटतं की जो परिपूर्णपणे या खेळातले सगळी तंत्र ज्याला अवगत आहे. म्हणजे कसं की मी जर एक 2 वर्ष तबल्याच्या क्लासला गेलो आणि माझी 2च वर्ष झाली तर मी काही उस्ताद होऊ शकत नाही. उस्ताद झकीर हुसेन त्यांना कधी म्हणलं की जेव्हा त्यांची ती तपश्चर्या त्यात उंचीवरती ते जेव्हा पोहोचले तेव्हा ती पदवी बहाल केली होती. पंडित गायक जे त्यांना पंडित ही पदवी आहे. तसं मला वाटतं गिर्यारोहण सर्वार्थाने जी व्यक्ती करते, आत्मसात करते आणि करू शकते त्यानंतर गिर्यारोहण, त्याला, कारण ती डेफिनेशन मोठी आहे, व्याख्या त्याची जी आहे ना, पदभ्रमण किंवा गिरीभ्रमण हे कुणी करू शकतं. म्हणजे पदभ्रमण मी तर काही असं समजत नाही त्यात काही मोठं आहे, कारण मनुष्य जन्माला आला ते बाद चालायला ते सुरूच होतं पदभ्रमण. त्यामुळे हाईकला जाणं हे काही खूप मोठं नाही, ती सुरुवात आहे. ट्रेकिंग, हायकिंग ही सुरुवात आहे गिर्यारोहणातली. पण गिर्यारोहणामध्ये काय होतं की गिर्यारोहणात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे साहसी जे प्रकार आहेत ना, खेळ ज्याला आपण म्हणू, त्यातला पहिला टप्पा आहे तो रॉक क्लाइम्बिंग, म्हणजे प्रस्तावना. आता ज्याला कुणाला रॉक क्लाइम्बिंग शिकायचंय, करायचंय, त्याला त्याचं तंत्र शिकलं पाहिजे आधी. त्यामध्ये असलेली इक्विपमेंटची ओळख करून घेतली पाहिजे, ती हाताळत आली पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे त्यांनी, आणि स्वतःला एखाद्या ऍथलीट सारखं शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे. ही खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच नंतर तो एखादा कडा किंवा सुळका चढू शकतो. हेच लागू होतं हिमालयातल्या किंवा हिमालयापेक्षा जगात जी शिखरं बर्फाच्छादित आहेत त्यावरती चढाई करताना जे काही तंत्र आहे ते तुम्हाला पहिले शिकायला लागतं. जे कोर्सेस आहेत ते शिकायचं, सराव करायचा, योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली पुढे आपण जायचं. याच्यामध्ये तो एक साहसी क्रीडा प्रकार आहे. त्यामुळं गिर्यारोहण ज्याला करायचं किंवा एक खेळ म्हणून ज्याला यामध्ये करिअर करायचं, यायचंय, तरी नक्कीच योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण गिर्यारोहण हा एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे आणि याच्यामध्ये धोके पण आहेत. पण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने ते तुम्ही सगळं शिकलात, सराव केला आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला जर मिळालं, तुम्ही अनुभव घेतलात, तर माझ्या दृष्टीने ह्याच्यातले धोके खूप कमी आहेत. अगदी मला अनेक वेळा विचारतात की तुम्हाला भीती वाटत नाही का डोंगरात जातात तेव्हा, तर खूप प्रांजळपणे मी कायम कबूल करतो की खरंच मला डोंगरात भीती वाटत नाही, पण पुण्यात रस्ता क्रॉस करताना नक्की भीती वाटते. कारण आपण किती काळजी घेतली ना तरी कोण आपल्याला येऊन धडकेल याचा भरोसा नाही. तर दुसऱ्याच्या चुकीचे आपल्याला भोगायला लागतं. त्यामुळं जर आपण यातली तंत्र शिकलीत तर खूप छान असा साहसी क्रीडा प्रकार आहे. पहा की जल, वायू आणि जमीन अशा 3 कॅटेगरीमध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्रीडा प्रकार, साहसी क्रीडा प्रकार आहेत. जगभर अनेक ठिकाणी त्यामध्ये लोक सहभागी होत आहेत. आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये सुद्धा हळूहळू यापैकी काही क्रीडा प्रकारांमध्ये लोक सहभागी होऊ लागले. आता बघा, आपण आपल्या राज्यात स्काय डायव्हिंग किंवा पॅरा जम्पिंग हे सुरू झालं. स्नॉर्कलिंग आहे, माउंटेन बायकिंग आहे, माउंटेन सायकलिंग आहे, वेगवेगळे क्रीडा प्रकार लोक आता त्याच्यात सहभागी होऊ लागलेत. लोकांना त्याचं महत्व कळालंय. त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू आपल्याकडे डेव्हलप होऊ लागलंय. बाहेरच्या जगात ती खूप पुढे आहेत, पण होऊ लागलंय. आणि या सगळ्यामध्ये गिर्यारोहणाला मदर ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असं म्हणलं तर इतकं या गिर्यारोहणाचं महत्व आहे. त्यामुळे मला वाटतं एक खूप चांगला साहसी क्रीडा प्रकार आज संपूर्ण देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये लोकप्रिय होत चाललाय. महाराष्ट्र सरकारने, म्हणजे महाराष्ट्र शासनाने 2012 मध्ये आपलं जे क्रीडा धोरणाची सुधारणा झाली, त्या सुधारणा धोरणामध्ये साहसी क्रीडा प्रकार जे आहेत हे सगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा समावेश क्रीडा धोरणात केला आहे. आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन, आपलं केंद्रीय शासन यासाठी प्रयत्न करतोय की हे अजून चांगल्या पद्धतीने कसं विकसित होईल यासाठी. आपण म्हणजे अनेक गिर्यारोहक घडवले आणि आता आपण जे सांगताय हे कितीही ऐकताना मनाला पटत असलं तरी एखाद्या पालकाला आपल्या मुलाला गिर्यारोहण करायला प्रवृत्त करणं किंवा
परवानगी देणं, प्रवृत्त तो स्वतः जरी असेल तरी सुद्धा जड जातं का? म्हणजे पालक सहजासहजी तयार होतात का? काही वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. म्हणजे काही वर्षापूर्वी म्हणाल मी जेव्हा होतो किंवा माझ्यासारखे अनेक जण गिर्यारोहण करत होते त्यावेळेस आमच्या घरचे पण त्यांनाही वाटायचं किंवा मित्रही म्हणायचे की कशाला तुम्ही जर एवढे धोके आहेत काय तर तुम्ही कशाला त्या डोंगरात तडमरता, रिस्क कशाला, कुणी सांगितले तुम्हाला पैसे खर्च करायचा वेळ घालून जी धोक्यात घालायचं का वेळेपण आहे किंवा असटपण आहे, अशी एक भावना काही वर्षांपूर्वी होती. पण आता खरं सांगतो खूप छान वाटतंय. अलीकडे या 10-12 वर्षात सगळं बदललंय. लोकांना ह्याच्यातलं नेमकं काय मिळतं हे समजू लागलंय आणि एक खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. त्यामध्ये गिरीप्रेमीचा सुद्धा एक मोठा वाटा आहे. गिरीप्रेमींनी एव्हरेस्टच्या जे 2012चं मोठं यश मिळालं तर त्यानंतर सलग 8 अष्टहजारी शिखरं जी गिरीप्रेमींनी यशस्वी केली त्यामधून लोकांचा जो एक प्रचंड पाठिंबा मिळतोय गिरीप्रेमीला, त्याच्यातून 2015 साली आपल्या पुण्यामध्ये गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग या सह्याद्रीतल्या दक्षिण भारतातल्या पहिल्या प्रशिक्षण संस्थेची आम्ही निर्मिती केली आणि आज हजारो विद्यार्थी तिथे तयार होत आहेत. या प्रशिक्षण संस्थांमध्ये जो मुख्य भर आहे तो 10 वर्ष ते 16 वर्ष या वयोगटातल्या मुलांना साहसी जीवनशैली माहीत करून देणं, यासाठी आव्हान निर्माण उडान नावाचे खूप छान उपक्रम 5 वर्षाचा अभ्यासक्रम सेट केलाय. तर अभ्यासक्रम म्हणणं पण चुकीचं, एक खूप चांगला तो एक असा अनुभवाचा उपक्रम आहे की ज्यामध्ये ती मुलं महिन्यातून एक ऍक्टिव्हिटी त्यांची असती, ती निसर्गात असते, आउटडोर असतं. साहस त्याचा केंद्रबिंदू आहे, पण या साहसाबरोबर निसर्गात गेल्यानंतर ती अनेक गोष्टी एक्सपिरियन्शियल लर्निंग मधून शिकत असतात आणि हे करत करत त्यांच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत. आव्हान नंतर निर्माण आहे, निर्माण नंतर उडाण आहे. 5 वर्ष ती मुलं आमच्याकडे असतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही मुलं 3 दिवसासाठी सिंहगडावरती किंवा दुसऱ्या किल्ल्यावरती सह्याद्रीमध्ये ऍडव्हेंचर कॅम्प जातात आणि समर वेकेशन्स मध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत ही मुलं 9 दिवसांच्या हाय अल्टिट्यूड ऍडव्हेंचर कॅम्पसाठी हिमालयात वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि या सगळ्या 4-5 वर्षाच्या सगळ्या त्यांच्या या प्रवासामध्ये ह्या मुलांमध्ये इतके आमूलाग्र बदल आम्ही पाहतोय, कारण ह्या एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोसेसमध्ये आहेत ना बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण होतात असं मी म्हणेन. कॉन्फिडन्स वाढतो मुलांचा, मुलांमध्ये डिसिजन घेण्याची क्षमता वाढते, टीम स्पिरिट संघभावना वाढीस लागते, नेतृत्व गुण वाढीस येतात. म्हणजे एकूण आहे ना मी असं म्हणेन की एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल सर्वांगीण विकासासाठी जे आवश्यक आहे आणि त्या गोष्टी इतक्या हसत म्हणजे काय माहिती का, शिक्षण पद्धत आपली कसं आहे, आपण जे शिकवतो ना रट्टावर 1+1=2 खरं ते तसं नसावं. तेव्हा विद्यार्थ्याकडनं आली पाहिजे, क्युरियोसिटी त्याला पाहिजे आणि मग ती सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडते. एक खूप छान टीम आमच्या संस्थेमध्ये, आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये JJM मध्ये आहे. आज जवळजवळ 18 जण जे पॅशनेट गिर्यारोहक आहेत, त्याच्यात एव्हरेस्ट शिखरवीर आहेत, कंचनजुंगा शिखरवीर आहेत. हे सगळे आपलं करिअर किंवा आपण जे शिकलोय ते सोडून यामध्ये पॅशनेटली काम करतायत आणि एक वेगळी व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होते. अनेक शाळांमध्ये आम्ही ऍडव्हेंचर क्लब सुरू केले, त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे. पालकांचा पण खूप मोठा सपोर्ट आहे. कारण काय होतं, अशा प्रकारची तुमचा प्रश्न बरोबर आहे, अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी सुरू करायला मुलांना करायचं असतं. आम्ही पाहतोय म्हणजे मुलं एका ट्रेकला आली ना त्यांच्यामध्ये एवढी प्रचंड एनर्जी असते की त्यांना हे सगळं आवडतं, करायचं पण असतं, पण पालकांनी सपोर्ट केला तरच होतं. आणि काय होतं की हल्ली बघा घरटी 1-2 मुलं आहेत, मी तर म्हणेन एकच मुलं, आणि मग त्या एका मुलाचे आई वडिलांना दोघांनी कामासाठी जायला लागतं बाहेर दिवसभर. दुर्दैवाने आज आपण सगळेच जण आपण वेगवेगळ्या डिजिटल याच्यात अडकलो, गॅजेटमध्ये. त्यातलं मोबाईल तर खूप मोठा विषय आहे. परिस्थिती बदलली. म्हणजे माझ्या लहानपणी, तुमच्याही लहानपणी आपण शाळेत तालुकी दप्तर ठेवून आपण ग्राउंडवरती खेळायला जायचो आणि मग संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ झाली तरी ओरडले तरी आपण लवकर घरी. मग एवढं काय की ग्राउंडवर पडलो, मुडगा फुटला तरी मातीने लावायची, पण घरी यायचं नाही. थोडं रडायचं तिथं, पण खेळ सोडत नव्हतो. आज जर पाहिलं तर ती व्यवस्थाच नाही, ग्राउंड शिल्लक नाहीत. मग अशा ह्याच्यात ह्या मुलांना जेव्हा आम्ही निसर्गात घेऊन जातो ना आणि डोंगरांवरती घेऊन जातो, किल्ल्यांवर घेऊन जातो, तरीच ती मुलं इतकी टवटवीत होतात मी म्हणेन की हे खूप आवश्यक आहे मुलांच्या एकूण सर्वांगीण वाढीसाठी.
पालकांना हे आता उमगू लागलंय. मला वाटतं करोनानंतर अजून लोकांना यातलं महत्व कळालं. निसर्गाचं महत्व. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यातून मिळणारे इंडिव्हिज्युअल आणि सोशल फायदे. म्हणजे एक तर स्वतः तुम्ही फिट राहता, ह्यातनं एक फिजिकल फिटनेस तर नक्कीच होतो आणि फिजिकल फिटनेस आल्यानंतरच मेंटल फिटनेस येतो, हे अगदी सिद्ध झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी याच्यातून घडतायत. तेव्हा एक खूप चांगला अवेअरनेस आता पालकांमध्ये, पालक सपोर्ट करतायत आणि अनेक मुलं यामध्ये सहभाग होत आहेत. आम्हाला असं वाटतं आम्ही की हा साहस किंवा धाडस, ॲडव्हेंचर हा एक विषय अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे, जो बाहेरच्या प्रगत देशामध्ये आउटडोर एज्युकेशनला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं गेलं आहे. आणि आपल्या बाकीच्या शिक्षणाबरोबर सुदैवाने न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे NEP, याच्यामध्ये लिडरशिप, लाईफ स्किल, ॲडव्हेंचर याला महत्त्व दिलं गेलं आहे. ओके. त्या दृष्टीने आम्ही अभ्यासक्रम डेव्हलप करतोय आणि आमचं शासनाकडे आता मागणं चालू आहे की हा एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून तरी गिर्यारोहण हे असावं. म्हणजे आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला, ड्रॉइंग, योगा, म्युझिक या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गिर्यारोहण जर एक विषय आला तर निश्चितच आम्हाला खात्री आहे 80% मुलं गिर्यारोहण विषय घेतील. आमचे प्रयत्न चालू आहेत. तरुणांसाठी पण आम्ही हाच विषय करतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर आपल्या देशातला पहिला डिप्लोमा इन माउंटेनिंग अँड ॲडव्हेंचर कोर्स हा 1 वर्षाचा 36 क्रेडिटचा डिप्लोमा आपण सुरू केलाय. 3री बॅच आता पूर्ण झाली आणि यामुळं काय झालं की पहिल्यांदा आपल्या देशामध्ये नाव ॲडव्हेंचर इज पार्ट ऑफ एज्युकेशन असं झालंय. असं वेगवेगळ्या स्तरावर आम्ही काम करतोय. आता याच्याच अनुषंगाने मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ॲडव्हेंचर क्लब आणि ॲडव्हेंचर कॅम्प्स या नावाने आजकाल म्हणजे बाजारू संस्था मोठ्या प्रमाणात आहेत आणि सुट्ट्यांमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीमध्ये असे कॅम्प्स घ्यायचे आणि काहीतरी अक्षरशः थातूर मातूर शिकवलं जातं. तर याला काहीतरी सरकारकडून काय म्हणजे काहीतरी काय म्हणूया आपण त्याला, काही रूल्स रेग्युलेशन, रजिस्ट्रेशन, काहीतरी मार्गदर्शक तत्व, तुम्ही म्हणता नियामक काहीतरी त्याच्यावरती असलं पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात आता मी मगाशी उल्लेख केला तसं साहसी पर्यटन हे सुरू झालंय आणि मग त्याच्यातून पैसे मिळू लागलेत. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वाढतंय, पॉप्युलर होतंय. पण मी परत सांगतो अगदी की नक्कीच हे सगळं व्हायला पाहिजे. ह्याच्यातनं खूप चांगला रोजगार पण निर्मिती होतीये, त्याची आर्थिक उत्पन्नाची साधनं वाढतात लोकांची. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे साहसी पर्यटन किंवा कॅम्पिंग ह्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या त्यात भाग घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाशी निगडीत आहेत. म्हणजे मी काम सांगतो की तुम्ही कुठलंही छोटं मोठं साहस जरी करत असला तरी ते खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या खेळामध्ये तुमची छोटीशी जरी चूक झाली तरी त्या चुकीला क्षमा नाहीये, तुम्हाला काहीतरी शिक्षा मिळणार आहे आणि कधी कधी ती शिक्षा तुमचा प्राणापर्यंत देते, इतकी प्राण जाऊ शकेल इथपर्यंत ती शिक्षा होऊ शकते. त्यामुळे खूप काळजीपूर्वक, खूप व्यवस्थित, खूप नियोजन करून, प्रशिक्षण घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण बऱ्याच वेळा दुर्दैवाने असं पाहिलं होतं की याच्यामध्ये अनेक जण जे फक्त पैसे डोळ्यापुढे ठेवून काम करतात. त्याच्यामध्ये एक वेगळी कॉम्पिटिशन आहे की मी 1000 रुपयात देतोय, समोरच्या मला 900 रुपये देतोय आणि मग त्याच्यामध्ये दर्जा खालवतोय. तर या सगळ्या प्रकारात काही घटना घडत आहेत. तर यासाठी आपलं महाराष्ट्र सरकार पण सजग आहे. त्यांनी यासाठी एक GR खरं तर 2 वर्षापूर्वी पारित केला आहे. पण हे सजग सरकारने जेव्हा GR पारित केला त्यावेळेस त्याच्यामध्ये पण बऱ्याच त्रुटी राहिल्या असं मी म्हणेन आणि त्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्यातल्या त्या निदर्शनास आम्ही खरं आणून दिल्या. आपल्या राज्यामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ म्हणून राज्यस्तरीय गिर्यारोहकांची संघटना आहे. त्याच्या मार्फत आम्ही त्यावेळेस माननीय मंत्री महोदयांना जाऊन भेटलो, त्यांना लेखी त्याची निवेदनं दिली आणि त्यांना आम्ही विनंती केली की या क्षेत्रामध्ये जे कोण स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांना एकत्र, आणि ते फक्त गिर्यारोहण नाही बरं का, मी त्यांना सांगितलं आम्ही सगळ्यांनी की आज आपल्या राज्यामध्ये जमीन, जल, वायू आणि जमीन या तिन्ही कॅटेगरीमध्ये काही ना काही चालू आहे. त्या सगळ्या सेक्टर्स मधल्या स्टेक होल्डर मधल्या लोकांना, तज्ञ लोकांना तुम्ही एकत्रित करा, त्यांच्याकडून सूचना घ्या आणि ज्या काही मार्गदर्शक सूचना SOP कराल तर ती थोडी सोपी करा. पण दुर्दैवाने कसं झालं नाही, 256, 250, 300 पानाची एक GR निघाला. आज तुम्ही सांगा आपल्या देशाला रेव्हेन्यू मिळवून देणारा GST सारखा जो कायदा आहे
त्याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते पण 50 पानांच्या पुढे नाहीत. आणि मग तुम्ही गिर्यारोहणाचा किंवा साहसी पर्यटनाचा जर रूल्स अँड रेग्युलेशन 200-250 पानाचं पुस्तक ते कोण वाचणार आणि मग त्याची अंमलबजावणी हा तो मुख्य मुद्दा आहे. तोच मुद्दा झाला की तो GR आल्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, कारण ती प्रॅक्टिकली करणंच कठीण आहे. आणि तो GR तसाच राहिला आणि इतकं GR येऊन सुद्धा आज जे क्षेत्र तसंच मोकळं होतं, अनियंत्रित होतं, ते तसंच राहिले. पण आता पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे मागणी करतोय आणि शासन मध्यंतरी मागचं सरकार पण स्थिर नव्हतं त्यामुळं ते शक्य झालं नाही. पण आता नवीन सरकार आलंय आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय पर्यटन मंत्री, माननीय क्रीडा मंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन देत आहोत की यामध्ये ते नक्की लक्ष घालतील, कारण अजून एक 3-4 महिने जातील आणि पुन्हा एकदा आपल्याकडं एक मी म्हणतो सीझन सुरू होतो. आता अजून 1 महिना 2 महिन्यानंतर हिमालयात जाणाऱ्या सगळ्या लोकांचं सुरू होतं, ट्रेकिंग, पीक क्लाइम्बिंग सुरू होतं, त्यांच्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर आपण पाहतोच की आपल्याकडे सह्याद्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडकोट किल्ल्यांवरती गर्दी होऊ लागते आणि त्याच्यातून काही प्रकार घडतायत. तर यासाठी आम्ही लवकरच भेट देणार आहोत, त्यांच्याकडे लेखी निवेदन देणार आहोत आणि याचा पाठपुरावा करणार आहोत. सरकारला म्हणजे या क्षेत्राचं प्रोत्साहन, नियमनाबद्दल आपण आता बोललो, पण या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अजून काय अपेक्षा आहेत? आहे की खरंच की प्रत्येक खेळ, मी असं म्हणतो की प्रत्येक खेळ हा काही ना काही देत असतो आणि खेळ, स्पोर्ट्स हे खूप आवश्यक असं आपली सोसायटी किंवा आपला तरुण, आपला सगळा समाज सशक्त होण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आम्हाला असं वाटतं की ॲडव्हेंचर कल्चर अजूनही महत्त्वाचं आहे, कारण स्पोर्ट्समध्ये तरी एक वयाचा फॉर्म असतो. म्हणजे आपण पाहतो की 35-40 वर्षापर्यंत फॉर्म असतात काही खेळांमध्ये. पण हे गिर्यारोहण किंवा गिर्यारोहण मी म्हटलं जसं की माउंटेनरिंग मोठी व्याख्या आहे, तेव्हा जरूर नाही की सगळ्यांनीच एव्हरेस्ट चढलं पाहिजे की सगळ्यांनीच कातळ करावं, आवश्यकता नाही. तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या डोंगरावरती चढाई उतराई केली तर ते सुद्धा गिर्यारोहणच आहे आणि ते गिर्यारोहण सगळ्यांनी करावं असं आम्हाला कायम वाटतं. आणि यासाठी आपल्याकडं नॅचरल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, उपलब्धता आहे, सगळी एवढा मोठा सह्याद्री आहे, लोक जात आहेत. म्हणजे पहा, अमेरिकेमध्ये किंवा आल्प्समध्ये त्यांच्याकडच्या ज्या पर्वतरांगा इतक्या पॉप्युलर आहेत आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ट्रेकिंगला जातात आणि मग तिथल्या सरकारने त्यासाठीचे ट्रेकिंग रूट इतके सुंदर डेव्हलप केलेत. म्हणजे परदेशात आपण जेव्हा जातो त्या ट्रेकिंग रूटवरती इतके छान डेव्हलप केले की तो ट्रेकिंगचा, तो गिरीभ्रमणाचा आनंद, तो साहसाचा आनंद तिथली लोक खूप चांगल्या पद्धतीने सुरक्षितरित्या घेतात आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतीये आणि हे सगळं तिथल्या पर्यावरणाला बिलकुल हानी न करता येतं, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे दुर्दैवाने याचं उलट चित्र आहे. म्हणजे खूप वाईट वाटतं याचं की बघा, एक 20 वर्षापूर्वी राजगडवरती तुम्ही गेला असाल तर तोरणावरती गेला तर 2-3 भटके फक्त असायचे. आज त्याच तोरणा किल्ल्यावर, त्याच राजगडवर, त्याच हरिश्चंद्रगड किल्ल्यावर सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी हजारोच्या संख्येने गर्दी होती. बरोबर. आता त्या किल्ल्यांची तेवढी केअरिंग कॅपॅसिटी नाहीये. म्हणजे ट्रॅफिक जाम आहे, कळसुबाईला ट्रॅफिक जाम आहे, हरिहर किल्ल्यावर ट्रॅफिक जाम आहे, त्याच्यामध्ये अपघात घडतात. तर मला वाटतं हे सगळ्यावरती कुठेतरी विचार करून हे सगळं नियंत्रित केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं आम्ही जेव्हा सांगत होतो आम्हाला एकच सांगितलं होतं की नाही, त्या देशांचं उदाहरण देऊ नका, तिथं लोकसंख्या कमी आहे, आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे. पण मला असं वाटतं हे चुकीचं आहे. आज आपल्या राज्यामध्ये एवढी अभयारण्य आहेत, मग त्या अभयारण्यात जर तुम्हाला सोडताना तुम्ही रोजची एक मर्यादा ठरवून घेतली की 500 लोकांना प्रवेश आहे. आज कास पठार जेव्हा ते हाताबाहेर जायला लागले तिथली कंपाऊंड करून त्याला तिकीट बिकीट ते सगळं बंद करून जेव्हा ते परत काढलं गेलं, पर्यावरणवादी लोकांनी याच्यावर आढावा केला आणि सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर आज कासला जाताना तिथली केअरिंग कॅपॅसिटी जर आहे तेवढीच लोकांना प्रवेश मिळतो. तसं आम्ही मागणी केली आहे सरकारकडे की प्रत्येक किल्ल्याची केअरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. किल्ले हे पहिली गोष्ट पर्यटनासाठी बांधलेले नव्हते, किल्ल्यांचा उपयोग वेगळ्या कारणासाठी होता. पण ठीक आहे, ते नक्की पाहावे, ती स्फूर्तीस्थान आहेत, प्रेरणास्थान दाबली. पण जर राजगडवरती मी उदाहरण सांगतो की 1000 लोक जाऊ शकतात, तर तुम्ही ऑनलाईन करा ना सगळं. आज कुठला छोटा माणूस सुद्धा प्रत्येकाच्या हातात फोन आहे, अँड्रॉइड आहे, तुम्ही बुकिंग करा आणि जर आज मला जर नाही याची तारीख मिळेल तर मी उद्याचं नियोजन करेन आणि मग मी तिथं गेल्यावर मला तो किल्ला पण नीट पाहता येईल, मला खाली येताना ट्रॅफिक जाम लागणार नाही, येताना ट्रॅफिक जाम लागणार नाही आणि माझी काय जी काही
खाण्यापिण्याची व्यवस्था असेल ती पण तिथं नीट होऊ शकेल, असं करणं शक्य आहे. याच्यातून मला असं वाटतं की एक सुरक्षित गिर्यारोहण, एक सुरक्षित ट्रेकिंग आपल्या राज्यात वाढेल आणि हे खूप आवश्यकता आहे. तर यासाठी परत शासनाकडेच हे काम जातं, कारण आपल्याकडचे जे किल्ले आहेत, आपल्याकडचा सगळा डोंगर पट्टा जो आहे हा वेगवेगळ्या शासनाच्या विभागांकडे आहे. म्हणजे किल्ल्यांमधल्या काही भागा पुरातत्व खात्याकडे जरी असला तो केंद्रीय पुरातत्व खात्याकडे सेंट्रल आर्काइव्हचे, काही स्टेटकडे आहे, काही भाग फॉरेस्टकडे असतो, काही रस्ता PWD कडे असतो, असं 4-5 विभाग आहेत त्याचे संबंधित. तर मला वाटतं या सगळ्यांनी समन्वय करून एक चांगली यंत्रणा, मला तर खरं असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात हे दुर्गवैभव आहे. खूप लोक हे पाहायला येतात, जगातून या ठिकाणी लोक येऊ शकतील. म्हणजे एक इतकी चांगली बातमी आता आहे की आपल्या राज्यातल्या 12 किल्ल्यांचं जागतिक वारसासाठी नामांकन झाले. यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने पण खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, अनेकांनी केले. हे लवकरच होणार पण आहे. यातले काही किल्ले तर नक्की होणार आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढणार आहे. आणि ते पर्यटन फक्त स्थानिक नसणार आहे, तर विदेशातून लोक इथं हे सगळं पाहायला वैभव येणार आहेत. तर मला वाटतं आपल्या शासनाने लवकरच योग्य पावलं उचलावीत. आणि त्यासाठी मला तरी असं काय वाटतं की एक स्वतंत्र दुर्ग महामंडळ विभाग असेल, त्यावेळेस हे काम खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल असं आम्हा सगळ्या गिर्यारोहकांना, गडप्रेमींना वाटतं. आणि मग त्यामध्ये गिर्यारोहण हा विषय नक्कीच असेल. आणि मग त्यासाठी जे काही मदत लागेल, जे काही आमच्याकडून प्रयत्न लागतील ते करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातले गिर्यारोहक तयार आहेत. एव्हरेस्ट वरची आपली स्वतःची चढाई किंवा इतर काही जी सर्वोच्च शिखरं होती त्याच्यावरची चढाई, याच्यातले काही आव्हानात्मक निवडक प्रसंग आमच्या दर्शकांना. होय की गिरीप्रेमींनी भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम माउंट एव्हरेस्ट वरती आयोजित केली होती 2012 मध्ये. त्याला एक प्रचंड मोठं यश मिळालं. म्हणजे 19 मे 2012 या दिवशी एकदा नाही तर तब्बल 8 वेळा भारताचा तिरंगा एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर फडकला आणि भारतीय गिर्यारोहणात तो एक इतिहास घडला. आणि मग त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही, त्यानंतर एक अशी मालिका सुरू झाली अष्टहजारी शिखर मोहिमांची. काय की 8000 मीटर जो आहे ना, हा एक वेगळा बॅरियर आहे की त्या ठिकाणी असलेलं जे काही सगळं गोष्टी आहेत, तिथलं वातावरण, तिथलं कमी प्रमाण प्राणवायूचं, तिथं असणारी हाडं गोठवणारी थंडी, या सगळ्या गोष्टींमुळं डेथ झोन असं त्याचं वर्णन केलं जातं. 8000 मीटर क्रॉस करून वर पोहोचणं हे खूप अवघड असतं. प्रत्येक शिखराचं डेथ रेशो पण वेगळं, म्हणजे एव्हरेस्टचा आजपर्यंतचा डेथ रेशो 10:1 आहे. तर आम्ही जे शेवट 21 मध्ये अन्नपूर्णा शिखर केलं, जे जगातलं 14वं उंच शिखर आहे, अत्यंत कठीण आणि धोकादायक आहे. त्याचा डेथ रेशो जवळजवळ 36 ते 37% होता. पण या एव्हरेस्ट पासून अन्नपूर्णापर्यंत केलेल्या सगळ्या मोहिमांमध्ये सुदैवाने माझ्या प्रत्येक मोहिमा या 100% यशस्वी तर झाल्याच. पण त्या यशाचं महत्व याच्यामुळे वाढलं की माझ्या प्रत्येक मोहिमेतले सगळे गिर्यारोहक हे सुखरूप घरी परतले. या खेळामध्ये एक आहे की या खेळामध्ये तुम्ही सुखरूप घरी परतणं ह्याला खूप मोल आहे. आणि ते सगळं घडलं, त्यासाठी खूप वेगवेगळी कारणं आहेत. सुदैवाने मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की या सगळ्या मोहिमांचं नेतृत्व करायची संधी मला मिळाली. पण हे सगळं करताना हे काही सहजासहजी झालं नाही, खूप वेगवेगळे प्रसंग झाले. त्यातले 1-2 प्रसंग मी आत्ता सांगू शकतो. बरेच प्रसंग आहेत त्याच्यामध्ये, कारण खूप वेगवेगळ्या मोठ्या मोहिमा झाल्या. पण मला आठवतंय 2019 मध्ये ज्यावेळेस आम्ही कांचनजुंगा या आपल्या देशातील ताब्यात असलेलं आजचं सगळ्यात उंच शिखर आणि जगातलं 3रं उंच शिखर यावरती आम्ही मोहीम घेऊन गेलो होतो. ती खूप वेगळी मोहीम होती, इको एक्सपिडिशन होती. आणि इको या अर्थाने होती की फक्त स्वच्छता नाही, तर या मोहिमेमध्ये आम्ही 2000 मीटर पासून 8000 मीटर पर्यंत या उंचीवरती काही संशोधनासाठी लागणारी सॅम्पल्स शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून भारतीय संशोधकांना, संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला दिले. आगरकर असेल, IIM असेल, वाडिया इन्स्टिट्यूट आहे, पुणे SPPU आहे, प्राज मॅट्रिक्स आहे. तर ह्या मोहिमेमध्ये माझी टीम जेव्हा शेवटच्या टप्प्यात होती, खूप कठीण शिखर आहे, शेवटचा टप्पा अत्यंत आवड आहे. म्हणजे माझ्या 10 जणांचा संघ होता. पुन्हा एकदा 2012 नंतर एक कंचनजंगाला मोठा संघ मी घेऊन गेलो होतो. एकूण 10 गिर्यारोहक होते, त्याच्यामधले 6 एव्हरेस्ट शिखरवीर होते,
ते सुद्धा मला सांगत होतं की मामा कंचनजंगा कितीतरी पटीने आवड, म्हणजे एव्हरेस्ट पेक्षा जवळजवळ 25 पटीने आवड इतकं त्यांनी त्याचं वर्णन केलं. आणि कंचनजंगाचा जो शेवटचा टप्पा आहे तो सगळ्यात आवड यासाठी, कारण शेवटचा कॅम्प कमी उंचीवर लावा लागतो, वरती जागाच नाही. त्यामुळे 7,400 7,500 मीटर वरून 8,500 मीटर हा टप्पा गाठायचा आणि परत यायचं, यासाठी किमान 22 ते 24 तास लागतात, पण जायचं आणि यायचं. आणि मग ह्या प्रवासात बरेच गिर्यारोहक डिहायड्रेट होतात, त्यांची ताकद संपते आणि मृत्यू पावलेत. हे घडलंय. पण यासाठी खूप चांगली तयारी आम्ही केली. माझा सगळा संघ कंचनजंगाच्या शेवटच्या टप्प्यात खूप चांगल्या पद्धतीने शिखर माथ्यावर पोहोचला. 10च्या 10 जण वरती पोहोचले, भारतीय तिरंगा फडकवला, ते खाली आले. आणि ते खाली येताना अजून एक वेगळं नाट्य घडलं. त्यावेळेस असं झालं की आपल्या भारतातून पश्चिम बंगालमधून पण अजून एक 5 वेगवेगळे गिर्यारोहक त्या ठिकाणी कंचनजंगासाठी आले होते. आणि दुर्दैवाने त्यातले 4 जण अतिशय दमले होते, थकले होते. तुमची टीम वगळून बाकीचे आले. टीम वगळून अजून पश्चिम बंगालमधून 5 गिर्यारोहक वेगळे आले होते. आमच्या बरोबरच ते होते संपूर्ण प्रवासामध्ये. 50 दिवस आमचं जे चाललं होतं गिर्यारोहण आमच्या बरोबर होते. आम्ही रोज भेटत होतो, गप्पा मारत होतो, खूप वेगळं नातं तयार झालं होतं. आणि शेवटच्या दिवशी शिखर सर करायला जात असताना त्यातले 2 जण पूर्णपणे थकले होते, त्यांचा प्राणवायू ऑक्सिजन संपले होते, तरी सुद्धा ते मागं आलेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू 8,200 8,400 मीटरवर झाला. अरे, बिप्लब आणि कुंतल म्हणजे खूप चांगले मित्र होते आमच्या सगळ्यांचे. त्यांच्याबरोबर ज्या शेर्पांनी बेसकॅम्पला कॉन्टॅक्ट केला तेव्हा मला हे सगळं समजलं की म्हणजे त्यांचे प्राण जात आहेत. कुंतलशी तुम्ही बोललो, मी त्याला सांगितलं की कुंतल, तुम अभी नीचे आ जाओ, तुम ऊपर नहीं जा सकते, तुम्हारे घरवाले फोन कर रहे बेसकॅम्प में. त्याला काही भावनिक आवाहन केलं. पण असं झालं होतं की ते एका सर्टन फेज मध्ये गेले होते आणि त्यांच्या मनावर कंट्रोल नव्हता, कारण ऑक्सिजन संपलं होतं. आणि त्या केसमध्ये काय होतं माहिती का की तो गिर्यारोहक त्याला कळतच नाही आपण काय करतोय. तो त्या फेज मध्ये गेला होता आणि तो आपले सगळे अंगावरचे कपडे काढून टाकत होता. त्यांनी सगळे हातापायाचे मोजे, हातमोजे, कानटोपी, ऑक्सिजन मास्क काढून टाकला होता. खूप दयनीय आणि अवघड अवस्था होती. आणि त्या उंचीवर त्याला मदत कोणी करू शकत नव्हतं. तो ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. त्याचा शेर्पा हातबल होऊन ते बघत होता. जेव्हा माझा संघ खाली होता हीच अवस्था बिप्लाब म्हणून एक त्याच्यापेक्षा 200 मीटर पुढे तो होता. माझ्या संघाने जेव्हा हे पाहिलं ते खाली आले, तोपर्यंत त्या दोघांची डेथ झाली होती. आणि ते जेव्हा खाली आले तर ते आल्यानंतर त्यांना बाकी पुढे काय चाललंय माहित नव्हतं. ते सगळे विश्रांती घेत होते, रात्री झोपून गेले. आणि अजून एक वेगळं नाट्य घडलं. त्यावेळेस मला परत काही शेर्पांचा कॉल आला की मामाजी वो 2 तो मर गए लेकिन और 2 मेंबर जो रमेश और रुद्र करके वो भी बहुत सीरियस है. त्या दोघांनी कंचनजंगाच्या शिखर माथ्यावर पोहोचले होते, पण परतीच्या प्रवासात ते प्रचंड थकले होते आणि त्यांच्या अंगातले सगळे प्राण संपले होते आणि तेही या अवस्थेत पोहोचले होते. आता जर त्यांना मदत मिळाली नसती कुठूनही हेल्प, तर त्यांचे प्राण नक्की जाणार होते. खूप भयानक अवस्था होती. त्याच सुमारास चिलीचा एक गिर्यारोहक रोड्रिगो म्हणून आहे, तो शिखर माथ्यापासून 100 मीटर खाली असताना त्याचंही अंगातली ताकद संपली होती. आणि त्याच्याकडे काय होतं, आम्ही जेव्हा क्लाइम्बिंग करतो आमच्याकडे GPS ट्रॅकिंग इक्विपमेंट असतं. तर त्याचं इक्विपमेंट वरून त्याची बायको चिलीमधून ते ट्रॅक करत होती. आणि जेव्हा तिला कळालं की 4, 5, 6 तास झाले ते हलत नाहीये, तर माझा नवरा कुठेतरी संकट झाल्यावर तिने नेपाळमध्ये संपर्क करून बेसकॅम्पला आम्हाला संपर्क सॅटेलाइटवर केला आणि मला फोन केला. माझी अवस्था इतकी विचित्र होती, मला समजतच नव्हतं काय करायचं. 2 जणांचे प्राण आपल्या भारतीय गिर्यारोहकांचे आता कधी जातील अशी अवस्था आहे. वर चिलीचा रॉड्रिगो तोही मरणासन्न अवस्थेत आहे. तो अगदी समिट शिखराच्या फक्त 100 मीटर. माझा पूर्ण संघ हा पूर्ण ड्रेन झाला. माझा संघ पण 22-24 तास आणि ते गाढ झोपले सगळे ट्रेन मध्ये. मी वॉकी टॉकीला होतो, एकही जण त्यातला उठत नव्हता, शक्य पण नव्हतं. मी करायचं इतकी हातवाला आणि खूप मी एक चुकीचं आश्वासन म्हणून देत होतो त्या चिलीच्या रोड्रिगो जो माझा मित्र त्याच्या बायकोला की होय होय आम्ही बघतोय काहीतरी पाठवतोय, फोर्स कुठेतरी बघतोय, मी प्रयत्न करतोय. पण अक्षरशः हातवड होता. एकही शेर्पा आणि फक्त माझी टीम नव्हे तर त्यावेळेस जवळजवळ 50-60 जण
समिट कॅम्पला येऊन विश्रांती घेत होते. त्यात अनेक शेर्पा होते, माझ्या टीमवर अनेक देशाचे गिर्यारोहक होते. अशा अवस्थेत थोडा वेळ गेल्यानंतर एक कंटिन्युअस ट्रॅक असताना एका शेर्पाचा माझा फोन लागला, वॉकी टॉकी चालू झाला आणि मी त्याला सांगितलं, तू काही कर पण माझ्या संघातल्या काही गिर्यारोहकांना तू जाऊन उठव आणि इमर्जन्सी म्हणून सांग. तसं तो शेर्पा गेला आणि त्या शेर्पाने माझ्या संघातला भूषण हरशे, जितेंद्र गावर आणि डॉक्टर सुमित मांदे या तिघांना उठवलं. मी त्यांना काय चाललंय त्याचा सिरियसनेस सांगितल्यावर तर तुम्ही काही करा, पण म्हणलं अरे आपले 2 मित्र आपल्या देशातले हे गेलेलेत ऑलरेडी, अवस्था कठीण आहे आणि 2 नाही तर ते पण जातील, आपल्याला काही करून त्या दोघांना वाचवायचंय, तुम्ही अजून काही शेर्पांना उठवा. आणि खरंच 8-10 जण तयार झाली आणि त्यांनी आणि ते बघितलं तर ते दोघंही कॅम्पच्या अगदी जवळ आलेले होते, 200 मीटरवर पडले होते खाली. त्यांचे व्हिडिओ आणि त्यांचे फोटो पाहिले तर लक्षात येईल की ते जवळजवळ गेल्याचं मत आहे. पण त्यांना त्यांनी ओढून कॅम्पवर आणलं. नुसतं कॅम्पवर आणलं नाही तर त्यांना त्यावेळेस ऑक्सिजन लावला. माझ्या टीममध्ये डॉक्टर सुमित मांदर जो आहे तो डॉक्टर असल्यामुळे त्याला माहिती आहे. आमच्याकडे मेडिकल सगळं इमर्जन्सी किट होतं. त्यांना डेक्सा इंजेक्शन दिली आणि त्यांना ऑक्सिजन मास्क लावून रात्रभर त्यांची आम्ही काळजी घेतली माझ्या टीमनी, शेर्पांनी. आणि दुसऱ्या दिवशी तिथून त्यांना आलटून पालटून सगळ्या संघाने दोघांना खांद्यावर घालून, कारण तिथून कॅम्प 2ला म्हणजे फार तर चॉपर जे आहे तर कॅम्प 2 पर्यंत रेस्क्यूसाठी जाऊ शकत होतं, पण तिथपर्यंत आणण्यासाठी 2 दिवस लागणार होते. आपल्या जीवाची पर्वा न करता सगळ्या मंडळींनी त्यांना कॅम्पवर घेऊन आले आणि खूप समाधान या गोष्टीचं आहे की ही दोन्ही मंडळी जिवंत आहेत. बेस कॅम्पला खाली आल्यावर त्यांना ताबडतोब आम्ही हेलिकॉप्टरमधून काठमांडूला पाठवलं. त्या एकाच्या 10 पैकी 8 बोटं एम्प्यूट करायला लागली, एकाची 4 बोटं एम्प्यूट करायला लागली, पण दोघांचे प्राण वाचलेत. आणि सगळ्यात महत्वाचं ते दोघं जिवंत आहेत. उरलेल्या दोघांचं तर प्राण आम्ही वाचू शकलो नाही. पण त्यानंतर सुद्धा माझ्या सगळ्या शेर्पा मित्रांना मी जेव्हा विनंती केली, आपला जीव धोक्यात घालून त्या दोघांचे मृतदेह त्यानंतर खाली आणले. मोठी गोष्ट आहे. एक 8,000 मीटर 7,500 मीटरवर झालेलं हे रेस्क्यू ऑपरेशन मला वाटतं जगातलं एक वेगळं रेस्क्यू ऑपरेशन होतं. 7,400 मीटरवर कोणी यांना ट्रीट करणं, ती रिस्क घ्यायची, त्यांना आणायचं, स्वतःचा जीवाची पर्वा न करता. आणि हे सुद्धा नुकतेच खाली आलेले, म्हणजे असंही नाही की तर हे मी म्हणतो खूप वेगळं काम माझ्या आणि आमच्या बरोबरच्या सगळ्या शेर्पा बांधवांनी केलं आणि त्यामुळे ते आज आहेत दोघे. आता आपल्याला जो नुकताच पुरस्कार दिला गेलाय हा म्हणजे गिर्यारोहणाच्या क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आणि तोही जीवनगौरव पुरस्कार. तर ह्याच्यात वैयक्तिक कामगिरीसह तुमच्या इतर गिर्यारोहणाला विकसित करण्याच्या कामाचा त्याच्यात निकष लावले गेले असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. की हा जो पुरस्कार जो मला दिला गेला तो आहे तेनसिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2023 साठी दिला गेला आणि हा अर्जुन अवॉर्डचा इक्विव्हॅलंट टू अर्जुन अवॉर्ड. म्हणजे यापूर्वी ज्या गिर्यारोहकांना पूर्वीच्या मिळाल्या त्यांना अर्जुन अवॉर्ड म्हणूनच मिळालाय. आपल्या 1965 जी पहिली भारतातली मोहीम एव्हरेस्टवरती यशस्वी झाली इंडियन आर्मीची, त्या टीम मधल्या सर्व सहभागी गिर्यारोहकांना अर्जुन पुरस्कार दिला गेला होता. पण त्यानंतर काही वर्षांनी शेर्पा तेनसिंग नोर्गे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी त्यांना त्यांच्या नावाने हा पुरस्कार आता देऊ लागले. आणि हा आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मला जो पुरस्कार मिळाला तो लाईफ टाईम अचिव्हमेंट या कॅटेगरीत मिळाला आहे. आणि मी खूप नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की मला हा वैयक्तिक जरी पुरस्कार दिला गेला असला तरी मला असं काय माझी भावना ही आहे की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नक्कीच नाहीये. हा संपूर्ण माझ्या संघाचा, माझ्या गिरिप्रेमी संस्थेचा आणि त्याही पलीकडं गिर्यारोहण या क्षेत्राचा बहुमान आहे. समजा तुम्हाला गिर्यारोहण हा खेळ आहे ना की हा सांघिक खेळ आहे. म्हणजे एक जरी तो वरती पोचत असतो गिर्यारोहक तरी त्याच्या मागं अनेक जण असतात. अगदी पुण्यातल्या किंवा त्या गावातल्या बेस कॅम्पला मदत करणारे सुद्धा त्या मोहिमेमध्ये सहभागी असतात. वरती चढाई करणारा प्रथम चढाई बरोबर दुसरा जो मदत करतो बिलेवर त्याला आम्ही म्हणतो, तो बिलेवर नसेल तर प्रथम चढाई करणारा जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं हा सन्मान, हा गौरव हा आम्हा सगळ्यांचा आहे. आणि यामुळं निश्चितच गिर्यारोहण जे महाराष्ट्रातलं आहे हे एका वेगळ्या उंचीवर आहे, त्याला एक वेगळी राजमान्यता प्राप्त झाली. यापूर्वी या पुरस्काराने भारतातले खूप महान गिर्यारोहकांना गौरवलं गेलंय.
ज्याच्यामध्ये बचनरी पाल आहे, हुकुम सिंग आहेत. आपल्या महाराष्ट्रातनं एक मला वाटतं खूप 20 वर्षापूर्वी हरीशजी कपाडिया या ज्येष्ठ गिर्या लोकांना पण हा बहुमान मिळालेला आहे. पण एक निश्चित आनंद खूप होतोय की गिर्यारोहण हा जो एक वेगळा साहसी क्रीडा प्रकार आहे, याला राज्यमान्यता पण यामुळे मिळते. लोकमान्यता तर मिळू लागली, पण राज्यमान्यता पण आवश्यक आहे ती मिळते. आणि निश्चितच याच्यातून अजून काम करण्याची उमेद आम्हा सगळ्यांचीच वाढते. गिर्यारोहण आणि एकूणच साहसी खेळ या क्षेत्राला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम हे उमेश झिरपे सरांनी केलेलं आहे. आणि त्या मोठ्या कामाची दखल म्हणून त्यांना या आधी पण अनेक पुरस्कार मिळालेत आणि आता सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. आपल्या या मुलाखतीत त्यांनी या खेळाची, या क्रीडा प्रकाराची ओळख तर आपल्याला करून दिली आहेच, आणि त्याच्या चांगल्या आणि धोक्याच्या सर्व बाजू या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. त्यांनी आपल्याला नागरिकांना, सामान्य नागरिकांना काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर या क्षेत्रात काम करणाऱ्यांना काय केलं पाहिजे, याच्याबरोबरच सरकारकडनं असलेल्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेत आणि आवश्यक ठिकाणी त्यांनी सगळ्यांचे कानही टोचलेत. या सगळ्यापासून आपण बोध घेऊन हे क्रीडा प्रकार अधिकाधिक विकसित कसे होतील याचा जास्तीत जास्त विचार आणि आचार करणं आवश्यक आहे. याच मुद्द्यावरती आपण आजची मुलाखत थांबवू.